हॅलो, मी साक्षी चव्हाण. माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण इथे फोरटक्स ब्लाऊजचं अस्तर आणि ब्लाऊज पीस कटिंग बघणार आहोत. तर मी फोरटक्स ब्लाऊजचं जे आपलं पेपर कटिंग घेतलं आहे त्याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही ते जाऊन बघू शकता. तर आता आपण हे अस्तरला व्यवस्थित अशी इस्त्री करून घेतली आहे आणि इथे खालती एक लाईन आखून त्याच्यावर ते पेपर कटिंग ठेवून म्हणजे बॅक पार्ट ठेवून असं आपण मार्क करून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने. आणि इथे 1.5 इंच मार्जिन सोडून त्याच्या पुढे त्याचं तर मध्य काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे. तर मी 5 इंचाचा टक्स टाकला आहे, म्हणजे अर्धा इंच आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे आणि 4.5 इंच आपला टक्स राहणार आहे. तर हे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने मी हे करून घेते. अर्धा इंचाचा टक्स टाकायचा आहे आपल्याला इथे अशा पद्धतीने. ते आपला बॅक पार्ट झाला. आता फ्रंट पार्ट आपण इथे बघूया. इथे आपण व्यवस्थित असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि असं मार्क करून इथे आपण कट करून घेऊया दोन्ही पार्ट्स, बॅक आणि फ्रंट पार्ट. ते बघा अशा पद्धतीने तुम्ही कट करा. आपला अस्तर पण व्यवस्थित असं पुरतं आणि कटिंग पण छान होते. हे खालचं आपण अर्धा इंच कट करून घ्यायचं. तर गळा मी नंतर दाखवणार आहे, जेव्हा आपण बॅक पार्ट बघणार तेव्हा बघणार आहोत. आता याचे व्यवस्थित असं कट करून घेऊया आपण. इथे कमी जास्त झालं असेल तर असं व्यवस्थित कट करून घ्या. आता आपण इथे योगपट्टी बघूया. तर योगपट्टीमध्ये मी पाऊण 1 इंच म्हणजे 1 इंचामध्ये 2 लाईन कमी एवढं मार्जिन घेतलं आहे त्याला. कारण आपल्या शिलाईमध्ये अर्धा इंच वरच्या बाजूला जाणार आणि खालच्या बाजूला पाव इंच अशा पद्धतीने त्यामुळे मी इथे पाऊण 1 इंच असं मार्जिन घेतलं आहे. तर इथे बघा आपले स्लीव्ज आहेत. तर स्लीव्जमध्ये थोडंसं म्हणजे 1.5 इंच कमी पडत होता कपडा, त्यामुळे मी असं ॲडजस्ट करून घेतला आणि इथे खालती एक लाईन आखून घेतली आपण. तर आपण माहिती ना छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला आणि इथे अशी लाईन आखून घ्यायची आणि इथे आपण एक 3.5 इंचावर मार्क करून घ्यायचा आहे मुंडा खोली आणि अशी लाईन एक आखून घ्यायची त्याच्यात आणि त्याच्यापुढे मध्य काढून इथे 3 लाईन एवढं मार्जिन शिवाय 3 लाईन एवढं मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला इथे. म्हणजे दोन्ही इंच मिळून पाऊण 1 इंच झाला पाहिजे असा शेप देऊन घ्यायचा आहे. हा पाठच्या मुंड्याचा आणि हा पुढच्या मुंड्याचा असा शेप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने देऊन घ्या. आणि इथे आपली जे स्लीव्सचा आपला दंडगीर असतो तो घ्यायचा आहे. इथे त्याचा निम्मा घ्यायचा आहे आणि 1.5 इंच पुढे शिलाई मार्जिन घ्यायची. तर हे बघा अशा पद्धतीने कट करून घ्या. आणि इथे मला हा स्लीव्स कमी पडत होता तिथे मी तिथेच कट करून घेते, जेवढं कमी पडत होता तेवढा. नंतर मी जॉईन करणार. तर आता आपण अस्तरवरती कसं ठेवून कट करायचं ते बघू शकता. तर इथे अस्तरवर ठेवून घ्यायचं असं व्यवस्थित असं. इथे माझं अस्तर खूप कमी पडलं थोडंसं, म्हणजे 1-2 इंच थोडंसं मोठं पाहिजे होतं, ते कमी पडलं. तरी पण मी ॲडजस्ट करून व्यवस्थित असं कट करून घेतलं आहे कारण स्लीव्स मोठे होते त्यामुळे. आणि इथे योगपट्टी ठेवून घेतली आणि असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर कट करताना थोडंसं पाव इंच असं मार्जिन सोडायचं आहे थोडंसं, कारण इथे कपडाच कमी पडत होता त्यामुळे काही करू शकत नाही आपण. त्यामुळे असं व्यवस्थित असं ॲडजस्ट करून घ्या आणि कट करा. आणि स्टिच करताना थोडंसं लक्ष देऊन करा, जेणेकरून कसं कमी जास्त होऊ नये म्हणून. तर मी असं हे कट करून घ्या पूर्ण. आणि माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. मी याचा स्टिचिंगचा पण व्हिडिओ टाकणार आहे आणि पेपर कटिंगचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ बघा. माझे व्हिडिओ आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.